मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सेवंथ पे कमिशन वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना किती मिळतो पगार, वेतन आयोगाचे संपूर्ण मॅट्रिक्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, संपूर्ण मॅट्रिक्स समजून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. केंद्रीय कर्मचाऱ्यांकरता जर आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित केले तर आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने घरभाडे भत्ता, महागाई भत्ता यासोबतच इतर बाकीच्या महत्त्वाच्या सुविधा असतील त्या सुविधांचा अंतर्भाव त्या ठिकाणी होतो. कर्मचाऱ्यांना ज्या काही वेतन किंवा इतर महत्त्वाच्या सुविधा दिल्या जाणार आहेत त्या संबंधित वेतन आयोगाप्रमाणे केलेल्या शिफारशीनुसार नियमितपणे दिल्या जातात. भारत देशाचा आपण खोलपणे विचार केला तर स्वातंत्र्यानंतर पुढे आतापर्यंत बघितले तर 7 वेतन आयोग स्थापन झाले आहेत. या वेतन आयोगाच्या अंतर्गत संरक्षण क्षेत्रामधील तसेच नागरिक क्षेत्रामधील शासकीय कर्मचाऱ्यांचे जे काही वेतन असेल ते ज्या त्या रचनेचा आढावा घेऊनच बदल करण्याची शिफारस ही वेतन आयोगाअंतर्गत प्रशासनाला केली जाते. त्यामुळे बघितले तर बऱ्याच अंगाने वेतन आयोगाच्या बाबतीत शासकीय कर्मचारी करता खूप महत्त्वाचा निर्णय घेतले जातात. वेतन आयोगाचा आपण खोलपणे इतिहास बघितला किंवा विचार केला तर ही एक केंद्र सरकारची शासकीय अशी प्रणाली असून शासकीय कर्मचाऱ्यांना जो काही चालू पगार दिला जातो किंवा वेतनमान प्रति महिन्याचे दिले जाते त्याची रचना नक्की कशा प्रकारे आहे याचा सगळा खोल अभ्यास करून आयोगाच्या अंतर्गत तपासणी होते. संरक्षण नागरिक क्षेत्रामधील शासकीय कर्मचाऱ्यांकरता जो काही पत्ता असतो तसेच निवेदन असते आणि इतर महत्त्वाच्या सुविधा असतात, बोनस असतात, यामध्ये प्रशासनाच्या शिफारशीनुसार बदल केले जातात. मित्रांनो, शासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची कामगिरी नक्की कशी आहे व त्यांच्यापासून सरकारला मिळणारी उत्पादकता यांचा खोलपणे अभ्यास करून त्यांचे मूल्यमापन केले जाते. महत्त्वाचा भाग म्हणजे वेतन आयोगाच्या अंतर्गत याचे मूल्यमापन होते. यानंतर पुढे बोनस विषयी नियमांचा आढावा घेत वेतन आयोगाच्या माध्यमातून तो शासकीय कर्मचाऱ्यांना दिला जातो. आपण जर वेतन आयोगाच्या कामाची पद्धत बघितली तर उपक्रम बघितले तर त्यामध्ये आत्ताची पेन्शन योजना यासोबतच इतर सेवानिवृत्तीचा लाभ इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी तपासल्या जातात. याची तपासणी थेट वेतन आयोगाच्या अंतर्गत होते. शासकीय कर्मचाऱ्यांकरता कोणत्याही गोष्टी लागू करत असताना वेतन आयोग सध्याची आर्थिक स्थिती काय आहे तसेच इतर उत्पन्नाचे स्रोत व मूल्यमापन याचा आढावा घेऊनच वेतन आयोग शिफारस करते. 7व्या वेतन आयोगाचे महत्त्व आणि स्वरूप काय आहे पहा मित्रांनो. सध्या लागू केलेल्या 7व्या वेतन आयोगाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकरता नवीन वेतन श्रेणी लागू केली जात आहे. त्याऐवजी विद्यमान वेतन श्रेणीच्या माध्यमातून ग्रेड पे रद्द करण्याची शिफारस ही प्रशासना केली जाते. केंद्र सरकारच्या अंतर्गत याला मंजुरी दिली जात अगोदर अधिकारी ही जी काही प्रोसेस आहे म्हणजे ग्रेड पेच्या माध्यमातून अगोदर अधिकारी दर्जा ठरवतात, परंतु आता त्याचे मूल्यमापन करत असताना मॅट्रिक्स पद्धतीने केले जाणार आहे. याकरता संरक्षण प्रदान करण्यासाठी नागरिक शासकीय कर्मचारी यासोबतच नागरी लष्करीय नर्सिंग सर्व्हिस इत्यादी गटांसाठी अनेक प्रकारचे पेमेंट ट्रिक्स तयार होत आहे. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे जर शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन 7,000 रुपयावरून 8,000 रुपये इतके केले असेल तर याचा अर्थ आपल्याला असा होतो की आता शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वात कमी सुरुवातीचा पगार हा 18,000 रुपये निश्चित करावे लागेल. त्याचप्रमाणे बघितले तर वर्ग 1 चे नवीन झालेले अधिकारी असतील त्यांच्या वेतन किमान 56,000 रुपये त्या ठिकाणी असणार आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढीचा जो काही दर असेल तो 3% ठेवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. अशा वेळी सध्याच्या तुलनेमध्ये आपण पुढील भविष्याचा विचार केला तर त्यांच्या 2.57 पट वार्षिक वेतन वाढ मिळणार आहे. मूळ वेतन अधिक असल्याने आता निर्णयातला दीर्घकालीन फायदा हा शासकीय कर्मचाऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला माहीत आहे का, 7व्या वेतन आयोगाची स्थापना ही 2014 मध्ये केली होती. त्यांच्या शिफारशीप्रमाणे 2016 पासून सर्व गोष्टी लागू झालेल्या केंद्र सरकारच्या अंतर्गत वेतन रचनेमध्ये सुधारणा करण्यात यावी यासाठी प्रशासनाने दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिफारशीनुसार 18 महिन्याची मुदत ठेवली आहे.
या सर्व शिफारशींना अंतिम स्वरूप दिले गेले आहे। त्यानंतर आयोग कोणत्याही विषयावर आपला अंतिम अहवाल ठरवू शकते। सगळ्यांच्या अनुषंगाने वेतन आयोग अशा शासकीय कर्मचाऱ्यांकरता खूप महत्त्वाचा विषय आहे। यामध्ये प्रवास भत्ता, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता इत्यादी बाबत वेतन आयोगे अनन्यसाधारण कामगिरी केली आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।